सगळ्यांनी मी चर्चा केलेली आहे। या ठिकाणी आपण देवाच्या कार्यासाठी आलेलो आहे, कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही। कायदा तुमच्या सगळ्यांचा आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत। ही सगळी यात्रा 10 दिवसाच्या शांततेत पार पडावी, मोहचं जावं, पंचक्रोशी जागरण जावं, यासाठी आम्ही रात्र दिवस लावतोय। आणि हा तुम्ही जो चालू केलेला आहे हे अत्यंत गलिच्छ प्रकार आहे, स्पष्ट होतो। तुम्ही मला साहेब पटत नसेल प्रत्येक माणसाच्या काही या गोष्टी आहे का दोन्ही बाजूच्या काही असतील अडचणी, काही कुणाचे प्रॉब्लेम असतील, तुम्ही जर मला अगोदर सांगितले असते तर मी गेल्या 8 दिवस मिटिंग लावली असत्या, इथे लावली असती, पोलीस स्टेशन लावली असती आणि कुठेही मिटिंग लावली असती, यावर एक सर्वमान्य तोडगा करता असता। परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हा भीतीच देण्याचा प्रकार केला, अत्यंत चुकीचा ठिकाणी आहे। आणि देवाच्या दारामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान आहे, माझाही मान सन्मान आहे, पण मी जिथं मान सन्मान आहे तिथं मी बोलून चालून घेणार। तुमच्या गावात सगळ्यांना माझी विनंती आहे, देवाच्या दारात कोणी भेदभाव करू नका। ज्यांना कुणाची अडचण असेल त्यांनी उद्याचा दिवस जाऊ दे, परवा सकाळी शनिवारी सकाळी आपण 11 वाजता 10 वाजता मीटिंग लावू, तिथं तुम्ही सगळे या। तुमचे काय अडचणी असतील हे असं आहे की कसं आहे तुम्ही त्या एक मी तुम्हाला सांगतोय का, आता दोन्ही पक्षांशी चर्चा केलेली आहे, चर्चेतून असा तोडगा निघाला आहे। फक्त यावर्षी मिटिंग झाल्यानंतर काय ठरलं सोमवारी मंगळवारी तो वेगळा विषय। आता आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी महाराजांनी आता जो ड्रेस घातलेला आहे त्यावर यांचा आक्षेप आहे। या ड्रेसवरती पारंपरिक वेश जो आहे तर ते पांढरं उपरणं त्यांनी घ्यायचं आहे अंगावरती, आणि जो आता फेटा आहे त्याच्यावरतीच त्यांनी पांढरा फेटाचा नेहमी हे जर तुम्हाला मान्य नसेल, ऐका, हे जर तुम्हाला मान्य नसेल तर या मानापणाच्या वादात तुम्ही जाऊ नका। पण आम्हाला स्वतःला इथे काय वाटतं ते तुम्हाला सांगतो, मी 400 किलोमीटरवरून इथं आलेलो आहे। या ठिकाणी माझ्या पायाला जखम झाली होती, रक्त सगळं निघत होतं, एक बहादर निघाला तुमच्यातला, ही बघा त्याला चिंधी फाडून दिली, मला स्वतःच्या उपरने चिंधी फाडून दिली। हे देवाचं महात्मा आहे, देव त्यानं जाणला, तुमच्या आमच्यातला देव आहे त्यानं जाणलं। बघा हे साहेब तुमचं रक्त गळत आहे, हे बघा ही चिंधी फाटलेली आहे, हे बघा इथं लावलेली आहे, बघा हे आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या, यात्रा तुमचीच आहे, यात्रा चांगल्या मार्गाने ऐका ना, हा पूर्ण बोलायला
जाऊन विचारू ना. एका 15 बाजूला विचारून यामध्ये ऐका सगळ्यांचे भाऊ घरातून पण जेव्हा घालायचं ते काय बोलायचे मी आता बोलत असताना सगळ्यांना विनंती आहे हा प्रकार योग्य नाही. माझी 35 वर्ष नोकरी झाली आहे. मी असा प्रकार कधी बघितला नाही. देवाच्या दारात एकमेकाला भेटीच धरणं तुम्ही आम्ही भाविक मंडळी आता झोपायची वेळ आली तुम्ही श्रद्धेने येत आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी ऐका मला ऐकत यामध्ये गैरवेळ झालेला आहे. दोन्ही पक्षाचं म्हणणं तुम्ही जर आमच्याकडे आले असते की साहेब असं आहे असं सांगा आम्हाला जेवढं कळलं तुम्ही ट्रस्टीला बोलवलं त्याची मिटिंग लावली आणि मिटिंगमध्ये जे बोलायचं बोलत आलं ट्रस्टी सोडून हे दुसऱ्या लोकांचं चाललंय मानकऱ्याबद्दल वाद आहे हरकत नाही. याबद्दल मी त्यांना आश्वासित करतो सरकारतर्फे पोलिसांतर्फे आश्वासित करतो की या सगळ्यांनी यात्रा उद्याचा दिवस शेवट आहे. परवाच्या घोषणा झाल्या की रविवारी सकाळी असू दे किंवा सोमवारी सकाळी असू दे तुम्ही आम्हाला वेळ द्या. त्या वेळेला दोन्ही पक्ष माझ्याकडे या किंवा कुठं मंगळ कार्यात बसू 4 लोकांचं इकडलं 4 लोकांचं तिकडलं जे काय असं ते ऐकून ते आपण मार्ग मध्यम मार्ग काढू शकतो. 100% गॅरंटी आहे. नागनाथ महाराज मला बुद्धी देणार 100% बुद्धी देणार या या ठिकाणी जे मानकरी आहेत हो ऐका मानकरी आहेत या 4 जे मानकरी आहेत त्यांनी जे सांगितलं मी 1-2 पत्रिकेवरती या डॉक्टर साहेब आणि मी त्याला काही लोकांचे कार्यक्रमच कॅन्सल करू.